नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत वर्ग 9वीचा 5वा चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता व्हेरिएबल्स म्हणजे आपल्याला माहित आहे की एबीसीडी मधला कोणताही एखादा अल्फाबेट जर घेतला तर तो असतो व्हेरिएबल. त्याचे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला 5 एक्झाम्पल आपल्याला लिहायचे. तर जसं एक साध्यातलं साधं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर कशा प्रकारे घेऊया, तर x प्लस वाय इज इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला बघायचं काय यामध्ये, तर दोन वेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल मिळतील आणि एखादा नंबर शेवटी. हे झालं एक एक्झाम्पल, सोप्यात सोपं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही सुद्धा तुमच्या मतानं कोणतेही एक्झाम्पल बनवू शकता. त्यानंतर तिसऱ्या नंबरला अशा प्रकारे 5 एक्झाम्पल त्यांनी प्रत्येकाला बनवायला लावले आणि तुम्ही सुद्धा हे एक्झाम्पल ट्राय करू शकता, बनवू शकता. खूप सोपे आहेत, काही कठीण नाही आहेत. अशा प्रकारे 5 एक्झाम्पल प्रत्येक विद्यार्थी हे तयार करू शकते. खूप सोपे एक्झाम्पल असतात. यामध्ये फक्त लक्ष काय ठेवायचं आहे की दोन व्हेरिएबल आपल्याला दिसले पाहिजे. एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आपल्याला यामध्ये दिसले पाहिजे. त्या जवळचा कोफिशियंट तुम्ही बदलला तरी चालणार आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. अशा प्रकारचा हा आपला पहिला प्रश्न आहे. आपण बघूया दुसरा प्रश्न. तर दुसरा प्रश्न काय आहे, राईट 5 सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. हे जे एक इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7, या इक्वेशनच्या सहाय्यानं आपल्याला याचे 5 सोल्युशन काढावं लागतं. तर कशा प्रकारे काढणार आहोत आपण, तर त्यामध्ये एक पहिलं बघूया. जसं आपलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. यामध्ये आपण काय करणार आहोत, तर एक्सची व्हॅल्यू ही आपल्या मतानं ठेवणार आहोत आणि ती कन्सिडर करणार आहोत आणि वायची व्हॅल्यू आपण काढणार आहोत आणि ते झालं आपलं त्या प्रकारचं पहिलं इक्वेशन. जसं मी कन्सिडर करतो एक्स इज इक्वल टू 1, म्हणजेच काय केलं, या इक्वेशन मध्ये मी एक्सची व्हॅल्यू 1 कन्सिडर केली आणि ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट केली. जसं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 हे आपलं इक्वेशन आहे आणि x म्हणून आपण 1 पुट केला, y इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू 7 हा प्लस 1 आहे, तिकडे गेला तर तो -1 होईल आणि y इज इक्वल टू आन्सर आला आपलं 6. म्हणजेच देअरफॉर x ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केली आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6. हे झालं आपलं पहिल्या नंबरचं सोल्युशन. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या किमती घेऊ शकतो. जसं x ची व्हॅल्यू 2 कन्सिडर करू, त्या इक्वेशन मध्ये आपण ठेवण्याचा प्रयत्न करू. x प्लस वाय इज इक्वल टू 7, x ची व्हॅल्यू 2 ठेवायची आहे, म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल प्लस 2 आहे, तिकडे गेला तो तर -2 होईल, म्हणजे y इज इक्वल टू 5. म्हणजे शेवटी x, y इज इक्वल टू 2, 5 हे आपलं झालं दुसऱ्या प्रकारचं सोल्युशन. अशा प्रकारे आपण आपापल्या मतानं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करून त्या सगळ्यांची उत्तरं आपण काढू शकतो. x इज इक्वल टू 3 आपण त्यानंतर कन्सिडर करू, म्हणजे x ची व्हॅल्यू 3 प्लस वाय इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू 7 - 3 आणि y इज इक्वल टू 4. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण जेव्हा 3 कन्सिडर केली तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4. यानंतर चौथ्या नंबरचं एक अजून बघू. एखादी मायनसची व्हॅल्यू पुट करून बघूया, कन्सिडर करू. x इज इक्वल टू -1 आपलं इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 7, x ची व्हॅल्यू मायनस कन्सिडर करू इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू -1 आहे, तिकडे गेले तर ते +1 होतील आणि y इज इक्वल टू 8. म्हणजे आपण व्हॅल्यू कन्सिडर केली x ची -1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8. त्याच प्रकारे शेवटचं एक x ची व्हॅल्यू कन्सिडर करू आपण -2. आपलं इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 7, म्हणजे x ची व्हॅल्यू -2 प्लस y इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू 7 प्लस 2 म्हणजे y इज इक्वल टू 9. म्हणजे जेव्हा आपण x ची व्हॅल्यू -2 कन्सिडर केली तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळाली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये 5 सोल्युशन काढायला लावले होते. आपल्याला या प्रकारे 5 सोल्युशन काढून आपल्याला दाखवावं लागेल. ठीक.
चला तर मग आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 5.1. 5.1 मधील क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे तर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. दोन इक्वेशन दिलेले आहे आपल्याला आणि याला सायमल्टेनियसली आपल्याला सॉल्व करून त्यामध्ये असलेले जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सची आपल्याला व्हॅल्यू काढायची. कशा प्रकारे काढणार आहोत? सर्वात पहिले तर दोन इक्वेशन दिलेले आहे. या दोन्ही इक्वेशनला आपण काय करणार आहोत, एका खाली एक लिहिणार आहोत. x + y = 4 याला आपण म्हणू इक्वेशन 1 आणि दुसरं इक्वेशन जे आहे 2x - 5 = 1 याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. तर सायमल्टेनियस सॉल्व करताना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना 2-3 गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे. कोणत्या कोणत्या गोष्टींची? तर बघा, सर्वात पहिले तर आपण चिन्ह बघायचे. दोन्हीही इक्वेशन मध्ये दोन्हीही व्हेरिएबलच्या समोरचे चिन्ह बघायचे. जसं x हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलच्या समोर पॉझिटिव्ह किंवा प्लस साइन असते. y याच्या समोर प्लस साइन दिलेला आहे. x याच्या समोर 2x च्या समोर पॉझिटिव्ह साइन आहे. 5y याच्या समोर निगेटिव्ह साइन. मग आपण काय करणार आहोत की साइन बघणार आहोत आणि साइन बघितल्यानंतर आपण ठरवणार आहोत की ते इक्वेशन कोणत्या पद्धतीने सोडवायचं. जसं मी सर्वात पहिले बघितलं तर या y च्या समोर प्लस साइन आहे आणि या 5y च्या समोर मायनस साइन आहे. मग त्यानंतर दुसरी गोष्ट काय करेल मी की आता अपोजिट साइन आहे हे बरोबर आहे, पण या y च्या जवळचा जो काही कोफिशियंट आहे हा वेगळा आहे. जसं या y च्या समोर -5 येतो, 5 येतो, तर या y च्या समोर 1 व्हेरिएबल येतो. काहीच नसते म्हणजे 1 असते हे आपल्याला माहित आहे. मग मी काय करेल की इक्वेशन 1 मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल आणि इक्वेशन 2 सारखं y च्या समोर 5 आणण्याचा प्रयत्न करेल. तर त्यासाठी मला काय करावं लागेल तर इक्वेशन 1 या मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 म्हणजेच कसा बदल होईल तर 5x + 5y = 20 हे आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल ज्याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 बघूया, इक्वेशन 3 बघूया. इक्वेशन 2 मध्ये 2x - 5y = 1 आणि इक्वेशन 3 मध्ये 5x + 5y = 20. जर आपण एक नोट डाऊन केलं तर इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजेच y च्या जवळ 5 आहे, y च्या जवळ 5 आहे. आता आपलं इक्वेशन काय करणार आहोत आपण तर यामध्ये दोन रूल्स नेहमी लक्षात ठेवायचे की जेव्हा साइन से अपोजिट असतात, तेव्हा नेहमी आपण त्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची म्हणजेच बेरीज करायची. आणि चिन्ह जेव्हा सारखे सारखे असतात तेव्हा त्या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची म्हणजे वजाबाकी करायची. हे दोन नियम जर लक्षात राहिले तर आपल्याला गणित सोपं पडेल, इझिली सॉल्व्ह होईल. बघा मग आपण काय करूया, काय आपला नियम काय म्हणते, दोन्ही इक्वेशन मध्ये विरुद्ध चिन्ह आहे. विरुद्ध चिन्ह असले तेव्हा आपण काय करत असतो तर ॲडिशन करत असतो. तर मी काय करेल की ॲडिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 2 मध्ये आपण काय करू पहिलं इक्वेशन ऍड करू. तर मग इक्वेशन 3 फ्रॉम 2 तिसरं आणि दुसरं, 3 फ्रॉम 2 तिसरं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन हे आपण काय करणार ऍड करणार. तर तिसरं इक्वेशन आहे 5x + 5y = 20 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - 5y = 1. हे इक्वेशन ऍड करायचे आहे. ऍड करताना 5x + 2x म्हणजे झाले 7x. ऍड करताना इथं साइन बघा, प्लस आहे मायनस आहे, + 5y - 5y हे काय होतील कॅन्सल होतील आणि 20 आणि 1 म्हणजे झाले 21. x ची व्हॅल्यू काढायची. x जसं घेत असतो 7 डिनॉमिनेटरला आणि x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला जी राहणार आहे 3. पूर्ण गणित सॉल्व्ह केलं. आपल्याला फक्त एकाच व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली आहे. आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढावी लागेल. आलेली व्हॅल्यू आपण काय करू सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट x = 3 इन इक्वेशन. आता बघा 1 2 3 असे 3 इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे. त्या 3 पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवा. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायची तर जो सर्वात सोपा आपल्याला वाटेल
त्या इक्वेशनमध्ये आपण ती व्हॅल्यू ठेवायची. तर माझ्या मते इक्वेशन नंबर 1 हे सर्वात सोपी इक्वेशन आहे. म्हणून इक्वेशन 1 आहे x + y = 4. यामध्ये x ची व्हॅल्यू 3 पुट करूया. x ची व्हॅल्यू 3 जर पुट केली तर 3 + y = 4, y = 4 - 3 आणि y काय मिळाला आपल्याला 1 मिळाला. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. पण मग त्यामध्ये लिहू शकतो देअरफॉर काय तर 3, 1 इज रिक्वायर्ड सोल्युशन. या प्रकारे आपल्याला पूर्ण या प्रॅक्टिस सेटमध्ये असलेले अजून गणित सुद्धा पाहायचे आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये जे काही इक्वेशन दिलेले आहे ते सर्वप्रथम एकाखाली एक लिहून घेऊया. त्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 अशी मार्किंग करूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं होतं की जेव्हा विरुद्ध चिन्ह असतात तेव्हा आपण काय करत होतो, तर तेव्हा आपण त्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करत होतो, बेरीज करत होतो. म्हणून मग आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन 1 and 2. पहिला आणि दुसरं इक्वेशन याची ॲडिशन करायची आहे. म्हणजे 2x + y = 5 आणि 3x - y = 5. या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन जेव्हा आपण करू तेव्हा विरुद्ध चिन्हवाले कॅन्सल होतील आणि 2x + 3x म्हणजेच झाले 5x = 5 + 5 म्हणजेच होतील 10. व्हॅल्यू x ची काढायची आहे म्हणून एक जसच्या तसा 10/5 आणि x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 म्हणजेच x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला जी आहे आपली 2. आता मिळालेली व्हॅल्यू आपण काय करत असतो, एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करत असतो. दोन पैकी जे सोपं वाटेल त्या इक्वेशन मध्ये आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट किंवा पुट म्हटलं तरी चालेल. सबस्टिट्यूट x = 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे आपलं 2x + y = 5. x ची व्हॅल्यू मिळालेली व्हॅल्यू x च्या ठिकाणी पुट करूया. 2 × 2 4, 4 + y = 5, y = 5 - 4 आणि y = 1. म्हणजेच आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे जी आहे आपली x मिळाला आपल्याला 2 आणि y = 1 इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळाली. त्याच प्रकारे प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 याच दोन एक्झाम्पल सारखा आपल्याला करून बघायचा आहे. आणि जर काही अडचण आली तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला हे दोन्ही प्रश्न सॉल्व्ह करून देईन. चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील आपण क्वेश्चन क्रमांक 3 त्यामधील 5व्या आणि 6व्या नंबरचा प्रश्न बघणार आहोत. 5व्या आणि 6व्या नंबरचा प्रश्न हा सबस्टिट्यूशन मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये काय करत असतो आपण की x ची व्हॅल्यू काहीतरी कन्सिडर करून किंवा त्या इक्वेशन मधून तयार करून आपण ती सबस्टिट्यूट करणार आहोत. ती कशा प्रकारे करणार आहोत तर थोडंसं आपण या एक्झाम्पल वरून समजून घेऊया. तर सर्वात पहिले जे काही इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन बघितल्यानंतर या इक्वेशन मध्ये 2x + 3y + 4 = 0 अशा प्रकारचं एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. पण आपण जर पाहिलं तर जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन तो काय असते तर तो असते ax + by = c किंवा +c = 0. जो कॉन्स्टंट नंबर आहे आपला हा कॉन्स्टंट नंबर काय करत असतो आपण तर बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेत असतो. तर त्यामुळं या इक्वेशनात मी थोडा बदल करतो आणि तो लिहितो मी 2x + 3y = -4. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. त्यासोबत दुसरं असलेलं इक्वेशन जे आहे आपलं x - 5y = 11 याला देतो मी इक्वेशन नंबर 2. आता आपण काय बघत होतो तर आतापर्यंत आपण जे वरचे 4 एक्झाम्पल केलेले आहेत ते थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले आहे. पण हे 5वं आणि 6वं एक्झाम्पल आपण थोडं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. यामध्ये एक्झाम्पल नंबर 2 बघितल्यानंतर मी काय करतो तर हा जो काही एक्झाम्पल नंबर 2 आहे यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल, x ची व्हॅल्यू काढावं लागेल. कशा प्रकारे काढतो तर थोडं समजून घ्या. या एक्झाम्पल 2 मधून मी x ची व्हॅल्यू काढतो. जसं x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून x जसाच्या तसा
इज इक्वल टू 11, हा जो -5y आहे हा तिकडच्या बाजूने जाईल, तो होऊन जाईल +y, म्हणजे आपल्याला एक x ची व्हॅल्यू मिळाली, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आलेली व्हॅल्यू आपण काय करू, सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 11 + 5y इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जी काही x ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. इक्वेशन 1 लिहून घेऊ सर्वात अगोदर. इक्वेशन 1 लिहिलं. इक्वेशन 1 मध्ये आलेली x ची व्हॅल्यू आहे 11 + 5y, म्हणून x च्या ठिकाणावर, x च्या जागेवर आपण 11 + 5y लिहिणार आहोत. 3y इज इक्वल टू -4. समोर ब्रॅकेट आहे, त्यासमोर एक नंबर आहे, नंबरचा गुणाकार ब्रॅकेट सोबत होत असते. 2 × 11 म्हणजे झाले 22 प्लस 2 × 5 म्हणजे झाले 10y प्लस 3y जसंच्या तसा -4 जसंच्या तसं. आता विद्यार्थी मित्रांनो 22 जसंच्या तसेच करू. 3y प्लस 10y प्लस 3y म्हणजे झाले 13y इज इक्वल टू -4. हा जो 22 आहे हा तिकडच्या बाजूने पाठवून देऊ, म्हणजे 13y इज इक्वल टू -4 -22. 13y इज इक्वल टू मायनस प्लस होतील आणि 22 + 4 26 होतील, पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच -26. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी -26/13 म्हणजेच y इज इक्वल टू -2. y इज इक्वल टू -2 आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. आलेली व्हॅल्यू काय करत असतो आपण, तर इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करून बघूया. तर आलेली व्हॅल्यू पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 3. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आलेली व्हॅल्यू जर पुट केली आपण तर आपल्याला उत्तर मिळणारच आहे, पण सोप्यात सोप्या इक्वेशन मध्ये जर केली तर गणित सोडवताना आपल्याला सुद्धा सोपं होते. म्हणून आलेली व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत इक्वेशन नंबर 3 मध्ये. इक्वेशन नंबर 3 काय आहे, तर x इज इक्वल टू 11 + 5y. y ची व्हॅल्यू y च्या जागेवर ठेवूया. चला तर 11, त्यामध्ये आता बघूया -+ 5 -2 म्हणजे होतील, मल्टिप्लिकेशन होईल दोघांचं, 5 × 2 झाले 10 आणि प्लस मायनस होईल म्हणून -10 त्याचा आन्सर राहील. आणि 11 मधून 10 जर गेले तर 1 राहते, म्हणजे x ची व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला ती मिळणार आहे 1. शेवटची एक लाईन लिहून घेऊया आपण. 1, -2 is the solution of given equation. तर आपण बघूया 6व्या नंबरचं गणित. यामध्ये पहिले तर जे इक्वेशन आहेत ते एका खाली एक लिहून घेऊया. पहिल्या इक्वेशनला नंबर देऊ 1, दुसऱ्या इक्वेशनला नंबर देऊ 2 नंबर. समोर आता ही सबस्टिट्यूशन मेथड असल्या कारणानं आपण ज्या व्हेरिएबलला कोफिशियंट नसेल किंवा 1 असेल तो आपण कन्सिडर करणार आहोत. तर सर्वात पहिले इक्वेशन 2 मध्ये मी बघतो आहोत, तर यामध्ये हा y जो आहे या y वरून एक इक्वेशन तयार होऊ शकते, एक इक्वेशन आपल्याला मिळू शकते जे राहणार आहे 22 हा +3y आहे, तो तिकडच्या बाजूने गेला तर तो होऊन जाईल -3x आणि याला आपण म्हणू शकतो इक्वेशन नंबर 3. म्हणजे y चं एक इक्वेशन मिळालं आपल्याला, y इज इक्वल टू 22 - 3x. आता मिळालेले इक्वेशन काय करणार आहोत आपण, तर एका समीकरण 1 मध्ये पुट करून आपण त्याची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करूया. तर कशा प्रकारे, तर सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 22 - 3x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, तर 2x - 7y इज इक्वल टू 7. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता आलेली व्हॅल्यू y ची ती y च्या जागेवर ठेवून देऊया. 2x - 7, y ची व्हॅल्यू आहे 22 - 3x इज इक्वल टू 7. आता पहिले तर बाहेर एक संख्या आहे, आतमध्ये ब्रॅकेट आहे, याचा पहिले सॉल्व करूया, याचा गुणाकार सॉल्व करूया. -7 × 22 किती होते विद्यार्थी मित्रांनो. बरं, जर येत नसेल तर पटकन लगेच काय करायचं, रफ मध्ये जायचं आणि करून बघायचं. 7 × 2 = 14, 14 × 4 = 48, 7 × 2 = 14, 14 आणि 1
15 म्हणजेच किती झाले 154. अशा प्रकारे पटापट गुणाकार आपल्याला आले पाहिजे. नसेल पार्ट 22चा टेबल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा सॉल्व्ह करून बघू शकता. त्याच्यानंतर समोर मग 7 × 22 केले आपण तर 154 मायनस 7 × 3x म्हणजेच झाले 21x इज इक्वल टू 7. तर आता नंबर एका साईडनं घेऊ आणि संख्या एका साईडनं घेऊ. तर 2x हा जो नंबर आहे हा तिकडच्या बाजूनं घेऊन घेऊ. 21x इज इक्वल टू 7 मायनस 154 तिकडच्या बाजूने गेले तर ते होतील 1 प्लस 154. 2x प्लस 21x म्हणजे झाले 23x आणि 7 प्लस 154 जर झाले तर ते होतात 161. त्यानंतर x ची व्हॅल्यू काढायची आहे तर 161/23 म्हणजेच x ची व्हॅल्यू याला जर डिवाइड केला आपण तर कितीचा आन्सर येईल करून बघूया. 161 डिवाइड बाय 23 जर केले तर 23चा पाढा जर येत नसेल आपल्याला तर 23चा पाढा एक विशिष्ट प्रकारे आपण जनरेट करू शकतो. जर वेगवेगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काहीतरी आयडिया असतात आपण त्याच्यामध्ये एक वेगळी आयडिया जरी यूज केली तरी चालेल. अशा प्रकारचा जरी एक टेबल ड्रॉ केला 7, 8, 9, 4. अशा प्रकारे तुम्ही कितीही मोठा पाढा जरी आला तरी तो तयार करू शकता आणि इमिजिएटली लवकरात लवकर उत्तर काढू शकता. नंबर 28 इथं दिलेला आहे आपल्याला. अजून थोडा समोर काढू. तर विद्यार्थी मित्रांनो बघूया 23चा जर टेबल आपण अशा प्रकारे तयार केला तर 23च्या टेबलमध्ये 7 नंबरवर 168 येतात म्हणून 7 नंबरवर 161 येते. म्हणजेच आपल्याला इथं जर डिवाइड केला आपण तर आन्सर किती मिळणार आहे आपल्याला 7 मिळणार आहे. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली आपली 7 आलेली. त्यासोबत आलेली व्हॅल्यू आपण काय करत असतो सबस्टिट्यूट करत असतो. कशामध्ये करत असतो जे काही आपले इक्वेशन आहे त्या 3 पैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये जर पुट केली तर आपल्याला आन्सर मिळतो. पण सर्वात सोप्या इक्वेशनमध्ये जर पुट केली तर आन्सर काढताना सुद्धा आपल्याला सोपं होते. म्हणून मी काय करणार आहे इक्वेशन 3 मध्ये आलेली व्हॅल्यू x ची पुट करतो. इक्वेशन 3 आहे y इज इक्वल टू 22 मायनस 3x. y इज इक्वल टू 22 मायनस 3x. x ची व्हॅल्यू 7 आहे म्हणून अशा प्रकारे लिहितो 22 मायनस 7 3 21 आणि 22 मधून 21 गेले आन्सर मिळते आपल्याला 1. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 मिळाली. आणि एक शेवटची आपण लाईन लिहित असतो. काय लिहित असतो x ची व्हॅल्यू मिळालेली 7 आणि y ची व्हॅल्यू मिळालेली 1. हे काय आहे इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघितलेला आहे. काही जर प्रॉब्लेम आली असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण त्या प्रश्नांचं उत्तर अजून एक वेळा चांगल्या प्रकारे बघूया.